श्लोक 10. बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्. अर्थ, हे पार्था, सर्व भूतांचे सनातन बीज मी आहे. तसेच बुद्धिमानांची किंवा बुद्धिवंतांची बुद्धी व तेजस्वी लोकांचे जे तेज आहे ते मी म्हणजेच परमेश्वर आहे. विवरण: भूत म्हणजे अस्तित्वात असलेले सर्व, ते सजीव असो किंवा निर्जीव असो. या प्रत्येक भूताचे बीज परमेश्वरच आहे. बीज म्हणजे निर्मितीचे कारण. आपण झाड लावण्यासाठी बी पेरतो. झाड उगवते तेव्हा बीज नष्ट होते. बीज मोडे झाड होये, झाड मोडे बीजी सामाये. म्हणजेच झाडाचे उत्पत्तीचे कारण बीज आहे. याचप्रमाणे सर्व प्राणी मात्र अशाच एका बीजापासून उत्पन्न होतात. ते बीज म्हणजेच परमात्मा. निर्जीव गोष्टीसुद्धा कशापासून तरी तयार होतात. जसे लाकडाचे फर्निचर, मातीची धातूची भांडी, सोन्याचे दागिने. यामध्ये अनुक्रमे लाकूड, माती, सोने हे त्या त्या वस्तूंचे बीजच असते. पंचमहाभूते ही सर्व सृष्टीचे बीज आहेत. देह तव पाचाचा झाला आणि पंचमहाभूतांची निर्मिती मायेपासून किंवा प्रकृतीपासून झाली आहे. प्रकृती परमेश्वरापासून. म्हणूनच परमात्मा हाच या सर्वांचे बीज किंवा मूळ आहे. आपल्याकडे वेगवेगळी गोत्र आपण सांगतो की मी अमक्या गोत्राचा, मी तमक्या गोत्राचा. तर ही जी गोत्रांची नावे आपण सांगतो ती आपल्या मूळ पुरुषांची नावे आहेत. म्हणजेच वशिष्ठ, अत्री, कश्यप इत्यादी जी गोत्र आहेत ते त्या ऋषींचे आपण वंशज आहोत. ते आपल्या कुळाचे बीज आहेत. बुद्धी म्हणजे काय ते नेमके कोणालाच सांगता येत नाही. अगदी बुद्धिमान माणसाला सुद्धा ते समजत नाही. मात्र बुद्धी असल्याखेरीज बुद्धिमान असू शकत नाही. अशी बुद्धिमान माणसातील बुद्धी म्हणजेच परमात्मा आहे. त्याचप्रमाणे तेजस्वी माणसातील तेज हा परमात्माच आहे. तेज हे दैवी संपत्तीचे लक्षण आहे. जे तत्वज्ञ जीवनमुक्त अवस्थेत असतात किंवा संत महापुरुष यांचे ठिकाणी तेजरूपाने एकच शक्ती अंतर्भूत असते. त्याचे प्रभावाने दुर्गुणी दुराचारी मनुष्य सद्गुणी सदाचारी होतो. जसे नारदांचे सहवासात वाल्ह्याकोळी वाल्मिकी झाला, संत तुकाराम किंवा ज्ञानदेव यांचे सहवासात असेच अनेक लोक घडलेले आपल्याला माहिती आहेत. अगदी जे त्यांना त्रास देत होते तेच त्यांचे सहवासात आल्यावर त्यांचे भक्तच होऊन गेले. अशा महापुरुषांचे ठिकाणी असलेले जे तेज आहे तेच परमेश्वराचे रूप असते, असे भगवंत इथे सांगत आहेत. इथे आपण थांबू.